आणि ह्या सगळ्याचं वर्णन अनेक माध्यमातून केलं गेलं. मी सुरुवातीला पण म्हटलं, गाणी असो, कविता असो, भाषणातून किंवा कुठल्या वेगवेगळ्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून करण्याचं कारण म्हणजे संगीत ही वैश्विक गोष्ट आहे आणि संगीत कला ही सर्वश्रेष्ठ मानलं जातं. तर सोने की चिडिया असाही उल्लेख आपल्या देशाचा केला गेला नाही का. आणि या सगळ्या बंदिशी ज्या आहेत, मगाशी मी म्हटलं तसं बंदिशीचा विषय ठरलेला असो, कृष्ण आहे, राम आहे, कृष्णाच्या लीला आहे, देवी आहे, पण रागदारीतली ही राष्ट्रभक्ती हा फार आगळा वेगळा विषय, अभिनव संकल्पना आहे. आणि ही आपल्यासमोर आता साकार करतात माधवीताई. माधवीताईंबद्दल सांगायचं म्हणजे, म्हणून मी म्हटलं की हे मला लागेल, थोडक्यात सोपं नाही हे काम. तर संगीत मम जीवनाधार किंवा माझे जीवन गाणे असं माधवीताईंच्या बाबतीत सांगता येईल की संगीताला समर्पित असं जीवन म्हणजे माधवीताईंचं जीवन. शास्त्रीय, नाट्य आणि भक्ती संगीतामध्ये आपलं आयुष्य समर्पित केलेल्या माधवीताई या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. आणि केवळ आपल्या भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांच्या कार्यक्रमाचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. पुणे विद्यापीठातून BA BEd केलेल्या माधवीताई या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत अलंकार आहेत. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स अर्थात ICCR तर्फे कलाकारांच्या संदर्भ पॅनलसाठी हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका म्हणून माधवीताईंची निवड झालेली आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका झाल्या माधवीताईंनी. सुरुवातीला गंगाबाई पलुसकर, डॉक्टर कमलाकर जोशी यांच्याकडून गायनाचं शिक्षण घेतलं आणि रागदारीचं प्रशिक्षण पंडित शंकर अभ्यंकर, पद्मश्री माणिकताई वर्मा आणि पंडित यशवंत बुवा जोशी यांच्याकडून घेतलंय. देवी सरस्वती, संत मीराबाई यासारख्या विषयांबरोबरच व्हॉइस कल्चर अर्थात आवाजाची जोपासना हल्ली महत्वाची आहे. आणि प्राणायाम या विषयात त्यांनी संशोधन केलंय. आणि अनेक मराठी, हिंदी भजनांना स्वरसात चढवण्याबरोबरच अनेक बंदिशी बांधल्याही आहेत आणि त्यातल्याच काही बंदिशी आता आपण ऐकतो आहोत. विविध पुस्तकं, मासिकांमध्ये लेख, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी व्याख्यानं, प्रात्यक्षिकं. संगीताला समर्पित नाद ब्रह्म या त्रैमासिकाच्या सर्वेसर्वाजवळ असलेल्या माधवीताईंनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या संगीत कला विहाराच्या संकलक पदाची धुरा देखील तितक्याच समर्थपणे सांभाळलेली आहे. महात्मा गांधीजी यांच्या आवडत्या भजनांवर आधारित साबरमती के सूर ही आश्रम भजनावली आणि यासारख्या अनेक सिरीजचं प्रकाशन माधवीताईंच्या नावावर आहे. आणि इतकंच नाही तर आपलं हे ज्ञान इतरांना देण्याची त्यांची वृत्ती आहे, त्यामुळे त्या आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. त्यांचे विद्यार्थीही इथे उपस्थित आहेत. सूरसिंगार संसद, पंडित कुमार गंधर्व संगीत संमेलन बेळगाव, बिरजू महाराज कलाश्रम आरा पटना, भीमसेन म्युझिक फाउंडेशन गदग आणि मुंबई यासारख्या अनेक ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली आहे. पण त्याचबरोबर मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट आणि मॉरिशस सरकारद्वारे आयोजित मॉरिशस नवरात्री कार्यक्रम 2016 मध्ये देखील त्यांनी आपल्या कलेनं तिथल्या रसिकांना मुग्ध केलं होतं. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईच्या माजी गव्हर्निंग काउन्सिल सदस्य म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. सूरमणी सूरसिंगार संसद मुंबई, शिरोमणी सोसायटी फॉर ऍक्शन थ्रू म्युझिक नवी दिल्ली असे अनेक पुरस्कार प्राप्त माधवीताईंना उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित कुमार गंधर्व, माणिक वर्मा, पु ल देशपांडे अशा अनेक थोर दिग्गजांकडून आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. तर अशा अष्टपैलू सूरमणी, शिरोमणी, विदुषी माधवीताई नानल यांच्याकडून आपण या बंदिशी ऐकतो आहोत. आणि त्या पूर्ण थांबलेल्या वाटत सांगायला आवडते. आता पुढचा प्रतिसाद मिळतो. धन्यवाद. एक दोन वाक्य फक्त सांगते. मी ज्या परंपरेत शिकले, पलुसकर परंपरेत, त्या पलुसकरांनी जेव्हा संगीताचा प्रचार प्रसार करायचा म्हणून मोठं कार्य केलं, त्यावेळेला त्यांनी एक वाक्य त्यावेळेस बोलून ठेवलं की भारतात एवढा मोठा भारत देश आहे आणि आपल्याला संगीत घराघरात आणि स्वयंपाकघरापर्यंत पोचायला हवं असेल तर प्रादेशिक भाषांमधनं बंदिशी व्हायला पाहिजे. पण त्याला कोणी फारसं महत्व दिलं नाही. तो विचार त्यांचा मागे पडला. पण आमच्यापर्यंत काही लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि पुन्हा महाराष्ट्र मराठी आणि हे सगळ्यामुळे दोन माझ्या मराठी बंदिशी मी इथे म्हणणार आहे. त्यातली ही पहिली आहे राग पट्टदीप मधली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, हिंदूनिष्ठा आणि बुद्धिनिष्ठा यांचं प्रतीक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण असं म्हणणाऱ्या सावरकरांचं अवघं जीवन म्हणजे जणू धगधगतं यज्ञकुंडच होतं. त्यामुळे यांच्या जीवन कार्याचा वेध थोडक्यात घेणं अशक्यच आहे. पण त्यांची राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती, देशकार्या सगळ्याचा अचूकपणे वेध घेतला आहे तो म्हणजे माधवीताईंनी. यापुढची जी बंदिश आपण ऐकणार आहोत त्यामधून आपल्याला कळेलच. 28 मे 1883 मध्ये नाशिकच्या भगूर गावी जन्मलेल्या सावरकरांनी 1 जानेवारी 1900 मध्ये मित्रमेळा ही संस्था स्थापन केली. आणि मित्रमेळा म्हणजे जणू स्वतंत्रता देवीच्या मंदिराचं सभागृहच होतं. जनजागृतीचा प्रकट काम ही संस्था करायची आणि या सभागृहात किंवा गाभाऱ्यात म्हणा राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संस्था होती आणि शत्रूच्या विरुद्ध लढा देण्याच्या गुप्त योजना आखण्याचं काम ही राष्ट्रभक्त समूह ही संस्था करायची. याचाच पुढे वटवृक्ष होऊन निर्माण झाली ही अभिनव भारत ही संस्था. देशकार्याला वाहून घेतलेल्या सावरकरांनी रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत असताना देखील अन्य मार्गानं आपलं कार्य चालूच ठेवलं. अष्टभुजा देवी समोर नतमस्तक होऊन देशासाठी सर्वस्व वाहिलेल्या सावरकरांनी आपला आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाही. आणि या सगळ्याबरोबर इतरही कार्य केलं म्हणजे भाषाशुद्धी, लिपीशुद्धी आणि साहित्य निर्मिती, वेगवेगळ्या प्रकारची साहित्य निर्मिती सावरकरांनी केली. हा सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक आगळावेगळा पैलू. म्हणजे जयस्तुतेसारखी स्वातंत्र्य देवतेची आराधना असो किंवा शिवछत्रपतींचा पोवाडा असो किंवा तानाजीचा पोवाडा किंवा आणखी कुठलीही निर्मिती, या सगळ्या गोष्टी सावरकरांचं अष्टपैलुत्व दाखवून जातात. अनादिमी अवध्यमी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारे लिरपुकवण असा जगती जन्मला असं म्हणणारे सावरकर म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांचे जणू प्रेरणास्थानच होतं. धन्योहम कृतार्थोहम असं म्हणत सावरकरांनी आपली ही जीवनयात्रा संपवली खरी, पण प्रत्येकाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत ही तेवतच राहिली. ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचं वर्णन करणारं ही बंदिश अल्हैया बिलावल. ही बंदिश सुचली ते सावरकर स्मारकामध्ये जो रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे तिथे जाणं येणं जेव्हा माझं थोडं सुरू झालं आणि आणखीन 1-2घांनी पण मला विचारलं की सावरकरांचं सुद्धा इतकं कार्य आहे तर त्यांना नाही का काही छोटं काही करता येणार. छोटं करणं अवघड आहे. म्हटलं बघू. आणि सरस्वतीचे आभार की काहीतरी सुचलं आणि ते मराठीमध्ये, मराठीमधून त्यांचं खूप वाङ्मय आहे तर मराठीमधून सुचले ते हे बंदिश.
शूरवीर हे सज्ज आहेत की ते तिच्यावर प्राणांची आहुती देण्यासाठी सज्ज आहेत. आणि अशी ही भारत माता म्हणजे देवीचंच अलौकिक रूप मानलं जाते. शक्तिरूपी दुर्गा म्हणजे भारत माता. आणि हीच भारत माता धनसंपत्ती देताना लक्ष्मी रूपात अवतरते, तर बुद्धिदायी सरस्वतीच्या रूपामध्ये ज्ञान आणि बुद्धी आपल्याला अर्पण करते. सुख संपत्तीचा सृजनात्मक आविष्कार म्हणजे आपली ही भारत माता स्वतंत्रता देवी. तिला कोटी कोटी नमन करूया.
आलो आहोत, येतो आहोत. मगाशी हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे ध्वजवंदन. मगाशी आपण केलं तर हा जो ध्वज आहे त्याला तिरंगा असं आपण म्हणतो. तिरंगा म्हणजे 3 रंगांचा. या तिन्ही रंगांना एक विशिष्ट अर्थ आहे आणि हा ध्वज सुद्धा असा तसा तयार झालेला नाही, तर त्याच्यामध्ये खूप विचार करून हा ध्वज किंवा हा तिरंगा तयार केला गेला. म्हणजे असं की वरचा जो केशरी रंग आहे तो त्याग आणि बलिदानाचं प्रतीक असं मानलं जातं. त्याच्यानंतर मधला पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आणि हिरवा म्हणजे समृद्धी, निसर्ग या सगळ्याशी निगडीत असलेला असा हा तिरंगा. त्याच्यामधलं अशोक चक्र जे आहे ते 24 आरे आहेत त्याच्यामध्ये आणि गतिमानतेचे निदर्शक असं हे अशोक चक्र. आणि अशा प्रकारे सगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असा हा आपला तिरंगा. आणि हा तिरंगा सुद्धा आपल्याला तितकाच वंदनीय आहे, पूजनीय आहे, जितकं आपलं राष्ट्रगान आपण त्याला वंदन करतो किंवा अभिमानाने गातो, तितकाच हा तिरंगा सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे की भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व यांचं एकत्रित प्रतीक म्हणजे आपला तिरंगा. प्राणाहूनही प्रिय तिरंगा, सर्व धर्म समभाव मानवी, शांती सत्य अहिंसा जागवी, डौलात जगी फडकती तिरंगा, शान बान आणि आन तिरंगा, प्राणाहूनही प्रिय तिरंगा. राग मालगंस रागातली ही बंदिश.
लाल किल्ल्यावर उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहिनाईनं ते संपूर्ण वातावरण मंगलमय झालं होतं. आणि ओंकारनाथ ठाकूर, पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी वंदे भारत म्हटलं होतं, तो मान त्यांना मिळाला होता. तर इतकं संगीताचं योगदान या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आहे, स्वातंत्र्य दिनामध्ये आहे. आणि आता हा सगळा अनुभव, हे स्वातंत्र्य दिनी आपण रागदारीतून राष्ट्रभक्तीचा अनुभव घेतला. खूप छान दाद तुम्ही दिलीत त्याबद्दल, आणि ही संधी आम्हाला कला अकादमीने दिली त्याबद्दल खरोखरच मनपूर्वक आभार. त्याचबरोबर तुम्हीही खूप छान दाद देता आणि या रागदारीमध्ये किंवा या पद्यामध्ये माझी गद्य बडबड मध्ये मध्ये सहन केली त्याबद्दल खरोखर सगळ्यांचे मनापासून आभार. एवढंच सांगायचं की हे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो, पण हे जर स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित व्हायला हवा. तरच आज चंद्र सूर्य नांदो असं ही जी उक्ती आहे ती सार्थ ठरेल. तेव्हा आपण हा प्रयत्न करूया आणि स्वातंत्र्य दिनी हा निश्चय करूया. जाता जाता एवढंच सांगते की दाद तुम्ही जी दिलीत, मगाशी म्हटलं मी की दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आज शब्द स्वरांची ही कसोटी खूप छान आहे. स्वतंत्रते भगवतीचा चहूबाजूला नारा आहे आणि राष्ट्र प्रेमाने भारलेला आसमंत सार आहे. खूप खूप धन्यवाद.